राबवल्या कुपोषणावर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कशी मात करता येईल याचं सायंटिफिक काम आपण करून दाखवलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण कमी आपण आणलं। जे मिशन विवेक भाऊंच्या नेतृत्वात आपण सुरू केलं होतं त्याच्यामुळे कुपोषणाच्या नकाशावरनं आपलं नाव बऱ्यापैकी आपण कमी करू शकलो आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला न्याय देऊ शकलो। खरं म्हणजे मला सांगितलं प्रयत्न करत होतो। कुपोषण मुलांचे कॅम्प असतील बऱ्याच जणांनी त्यात सहकार्य केलेलं आहे। विनय सरांनी तर जवळजवळ म्हणजे 25% कुपोषण आणलेलं आहे। त्यामुळे बघ चालतो दिल्या जातात, कुपोषण संपल्याचं दाखवलं जातं, कॅम्प घेतले जातात, पण प्रत्यक्ष कुपोषणावर प्रभावी काम आजही पालघर जिल्ह्यामध्ये नाही। श्रमजीवी संघटनेचे विठू माऊली ट्रस्ट असेल आणि समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर विनय पाटील, वर्षा पाटील यांच्यासारखे दाम्पत्य असेल, हे अत्यंत सिन्सिअरली, अत्यंत प्रामाणिकपणे कुपोषण निर्मूलनावर जेव्हा सगळ्या ठिकाणी काम करतात। अदरवाईज NGOज किंवा बाकीचे सगळे प्रकल्प हे कागदावर दिसतात। त्यांच्याकडे जे विठू माऊली ट्रस्ट, विवेक पंडितांच्या प्रयत्नाने जे काही कुपोषण निर्मूलनाचं काम जव्हारलं होतं त्याची जर आपण आकडेवारी बघितली तर प्रत्येक मुलाचं दर महिन्याला मॉनिटरिंग केलं जातं। दर महिन्याला त्या मुलाची कुपोषणाची तीव्रता तपासली जाते, त्याला सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दिलं जातं आणि मग त्याला कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी एकदम नियोजनबद्धतेने आणि कालबद्धतेने कार्यक्रम केला जातो। अदरवाईज जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कुठे प्रकल्प आपल्याला दिसत नाही। फक्त सर्वेक्षणात कमी आकडे दाखवायचे, रिपोर्ट चांगला बनवायचा असा प्रयत्न असतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जी
जो डाग आहे कुपोषणाचा तो पुसला जात नाही तर तो लपवला जातो. हे दुर्दैवी वास्तव आपल्याला पालघरमध्ये बघायला मिळतं. एकूणच पालघर जिल्ह्याच्या ह्या प्रमुख समस्या आहेत आणि त्या विभाजनानंतरही तशाच आहेत. मग विभाजनाने आम्हाला काय दिलं हा पुन्हा प्रश्न आपल्याला अनुत्तरित राहतोय. तुम्ही यावर व्यक्त व्हा. पालघर जिल्ह्याच्या विभाजनाने आम्हाला काय दिलं?